चला आता आहे ना हॉस्पिटलमधून मी घरी आलेली आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता बऱ्यापैकी मला आहे ना खरंच छान वाटतं आहे. आता तब्येत पण माझी ठीक आहे आणि आता इथे आहे ना आज आहे म्हटलं चला आता जे आमचे शेतामधले देव आहे ना त्यांना म्हटलं अंघोळ घालूया आणि देवपूजा वगैरे करते आता मी. आता इथे शेतामध्ये आम्ही हा देव बसवलेला आहे. म्हसोबा आणि साती आसराये म्हणजे ह्या 7 बहिणी आहे. आता इथे ना मीच पाणी आणलेलं होतं, मोटर चालू केली आणि बॉटलमध्येच पाणी आणलं. आता जास्त मोठं पण हंडा किंवा कळशी मला उचलायची नाही आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना देवांना अंघोळ वगैरे घातली आणि इथे बघू शकता आता हा ना दगडाचा दिवा आहे, खूप मोठा आहे आणि हा दिवा इथेच असतो नेहमी. चला आता इथे मी ना अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना आज ना गुरुवार पण आहे आणि म्हटलं चला आता मला बऱ्यापैकी बरं वाटलेलं आहे तर पहिले ना देवपूजा वगैरे करून घेते म्हटलं. आणि इथे ना हे बघा हा म्हसोबा आहे आणि ह्या दिसत आहे ना ह्या साती आसरा. हा देव आहे ना मी शेतामध्ये बसवलेला आहे आणि तिथेच बाजूला आहे ना जास्वंदीचं झाड लावलेलं आहे तर त्याला भरपूर असे फुलं आलेले बघा. ते फुलं आता मी तोडते, दुसरी फुलं नाही आहे तर हेच होते. आता हेच मी आता ठेवते आता देवाच्या समोर. आणि चला आता इथे नमस्कार वगैरे केला आहे मी आणि त्याच्यानंतर आहे ना अजून काही नाश्ता वगैरे केला नाही आहे. आता सकाळचीच वेळ आहे, इथे 7 वाजलेले आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करते पहिले आणि त्याच्यानंतर आहे ना घरामध्ये पण मला देवपूजा करायची आहे. आणि चला आता इथे बघू शकता इथे त्या बाजूला दिसते ना तिथे ना माझी मावस जाऊ राहते. आणि चला आता देवपूजा इथली झालेली आहे. आता मी ना घराकडे जाते. खूप सारे बघा जास्वंदीला फुलं आलेले तिथेच आणि आता इथे मी घरात आलेली आहे. घरामध्ये पण आहे ना हे बघा ह्या पद्धतीने देव आहे, आमचे देवाऱ्यातले देव असतात ना ते पण आहे. इथे पण आता मी देवपूजा वगैरे करून घेते हे बघा. आणि स्वामीची मूर्ती पण आहे, स्वामींच्या मूर्तीवर मी अभिषेक पण केला आहे. आज गुरुवार पण आहे आणि दुधाने अभिषेक केला आहे, कच्च्या दुधाने बघू शकता. आणि इथे पण आता मी दिवा वगैरे लावून घेते, अगरबत्ती लावते आणि त्याच्यानंतर इथे नमस्कार वगैरे करून घेते, स्वामींना मुजरा करते. आणि त्याच्यानंतर आता बाकीचे पण तुम्हाला पुढे व्हिडिओ येत राहील असे. चला व्हिडिओला तुम्ही असेच कंटिन्यू राहा. चला इथेच एंड करते. बाय.